तुम्ही कधी शांतपणे बसून स्वतःला विचारलं आहे का की आपण रोज सकाळी उठतो, कामाला लागतो, धावपळ करतो, पण नेमकं कशासाठी? सुखासाठी? सुरक्षिततेसाठी? की फक्त सवयीने? ही कथा आहे एका अस्वस्थ तरुणाची, एका मरणासन्न वृद्धाची आणि एका अशा ज्ञानी पुरुषाची, ज्याने शब्दांपेक्षा मौनातून जीवन समजावून सांगितलं. एकदा एक तरुण मनात असंख्य प्रश्न घेऊन एका साध्या पण तेजस्वी साधूकडे आला. तो म्हणाला, माझ्या आयुष्यात सर्व काही आहे, नोकरी आहे, लोक ओळखतात, पण तरी मनात एक रिकामी जागा आहे, काहीतरी अपूर्ण वाटतं. साधू काही क्षण शांत राहिला. नंतर त्याने विचारलं, तू शेवटच्यांदा कधी पूर्णपणे शांत होतास? तरुण गोंधळला. आठवत नाही. साधू हसून म्हणाला, म्हणजे तू बराच काळ स्वतःपासून दूर आहेस. तेवढ्यात एक माणूस धावत आला आणि म्हणाला, गावात एक वृद्ध आहे, तो फार गंभीर अवस्थेत आहे, त्याने तुम्हाला शेवटचं भेटायचं सांगितलंय. साधू उठला. तरुणालाही म्हणाला, चल, आज तुला जीवनाचं उत्तर तिथे मिळेल. ते दोघे एका जुन्या घरात पोहोचले. घरात शांतता होती. चारपाईवर एक वृद्ध पडलेला, डोळे थकलेले पण शुद्ध जागी. वृद्ध साधूला पाहून म्हणाला, मी बरंच जगलो, सगळं मिळवलं, पण आता शेवटच्या क्षणी मन अस्वस्थ आहे. वृद्ध बोलू लागला, लहानपणी मी निष्काळजी होतो, आजचा दिवस जगायचो, पण जसजसा मोठा झालो तसतसं आयुष्य पुढे ढकलत गेलो. लोक म्हणायचे, हे कर, ते कर, यशस्वी हो. मी धावायला लागलो, कधी थांबलोच नाही. मला पैसा मिळाला, लोकांचा मान मिळाला, कुटुंब मिळालं, पण प्रत्येक मिळालेल्या गोष्टीसोबत भीती वाढत गेली. हे सगळं टिकेल का? हे सगळं राहील का? आज मागे वळून पाहतो तर जाणवतं, मी आयुष्य जगलोच नाही, मी फक्त भविष्यासाठी आज गमावला. वृद्धाने साधूला विचारलं, आता उशीर झाला का? मला अजून काही समजेल का? साधू शांतपणे म्हणाला, उशीर तेव्हाच होतो जेव्हा माणूस समजूनही डोळे बंद ठेवतो. आता तुला काही मिळवायचं नाही, फक्त सोडायचं आहे. तुझ्या आठवणी, तुझी ओळख, तुझं मीपण. मरण म्हणजे हरवणं नाही, मरण म्हणजे ओझं खाली ठेवणं आहे. वृद्धाच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते दुःखाचे नव्हते, ते हलकेपणाचे होते. तो हळूच म्हणाला, म्हणजे मी रिकामं होऊ शकतो? साधू म्हणाला, हो, आणि तेच पूर्ण होणं आहे. वृद्धाने खोल श्वास घेतला. त्याचा चेहरा शांत झाला आणि तो शांतपणे निघून गेला. बाहेर येताना तरुण खूप वेळ गप्प होता. नंतर त्याने विचारलं, मी काय करावं? मी अजून जगतोय. साधू म्हणाला, म्हणूनच तुला संधी आहे. तू जे करतोस ते पूर्ण उपस्थितीत कर. श्वास येतोय हे जाण, श्वास जातोय हे जाण. मन भटकेल पण परत आण. ध्यान म्हणजे डोळे बंद करून बसणं नाही. ध्यान म्हणजे जागं राहणं. भविष्य येईल की नाही माहिती नाही, पण हा क्षण खरा आहे. तरुणाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा शांतता दिसली. तो झुकून नमस्कार करतो.